बेडकं दिसू लागली आहेत. बेडकं दिसू लागली आहेत. बहुतेक पावसाळा जवळ आला आहे. बेडकांचा डराव डराव तर खूपच ऐकू येत आहे. बेडकांचा डराव डराव तर खूपच ऐकू येत आहे. बहुतेक हा पावसाळा 5 वर्षांनी आला आहे. मला आठवतो आहे 5 वर्षांपूर्वी आलेला तो पावसाळा. बदल घडवून आणण्याचा दावा त्याने केला होता. बदल तर नक्कीच घडून आला. बदल तर नक्कीच घडून आला. मात्र प्रदूषणाने तेव्हा उच्चांक मात्र गाठला नव्हता. तेव्हाचा तो पावसाळा फारच वेगळा होता. त्याच्यासोबत अनेक ढग कडाडले होते. हळूहळू पावसाचा जोर कमी झाला. हळूहळू पावसाचा जोर कमी झाला आणि तेव्हा कडाडलेले ढग आता विरोधी बाजूनी गरजायला सज्ज झाले होते. त्या समुद्राची ती लाट सर्वत्र पसरलेली होती. त्या समुद्राची ती लाट सर्वत्र पसरलेली होती. असा पाऊस तेव्हा पडला होता. समुद्राची भरती ओहोटी ही चालूच होती. समुद्राची भरती ओहोटी ही चालूच होती आणि जमीन पोखरणाऱ्या त्या खेकड्यांचा या पावसाने वध केला होता. आता पुन्हा पाऊस येत आहे. पुढील 5 वर्षे बरसण्यासाठी. आता पुन्हा पाऊस येत आहे. पुढील 5 वर्षे बरसण्यासाठी. अवकाळी पाऊस, परतीचा पाऊस, शांतीचा पाऊस, पुराचा पाऊस, प्रगतीचा पाऊस अशा ना अनेक रूपांमध्ये येऊन तो ठेपला आहे. पण योग्य रीतीने पडलेला पाऊस धान्य पिकवतो, तर अयोग्य रीतीने पडलेला पाऊस त्याच पिकाची नासाडी करतो. परंतु योग्य तो पाऊस निवडण्याचा अधिकार नक्कीच आपल्याला या निसर्गाने दिलेला आहे. चला तर मग योग्य त्या वृक्षांची नीट विचार करून लागवड करूया. चला तर मग योग्य त्या वृक्षांची नीट विचार करून लागवड करूया. मृदा व जलसंधारणाचा नीट एकदा अभ्यास करूया. आपल्या भूमातेसाठी योग्य तो पाऊस आपण नीट निवडून घेऊया. आपल्या भूमातेसाठी योग्य तो पाऊस आपण नीट निवडून घेऊया आणि निसर्गाने नटलेल्या आपल्या या वसुंधरेला सुजलाम सुफलाम बनवूया. आणि निसर्गाने नटलेल्या आपल्या या वसुंधरेला सुजलाम सुफलाम बनवूया. सुजलाम सुफलाम बनवूया.